व्हेजिटेबल्स आहेत, ह्याच्याने आपण कुकिंग करणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. पण हे बघा सगळं कसं इकडे तिकडे इकडे तिकडे आहे ना. तर आता 5 मिनिटात मी हे सगळं ठीक करून दाखवते तुम्हाला. बघा सगळं कसं इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे बघू शकता का तुम्ही. सगळं कसं इकडे तिकडे बघितलं. आता याला मी 5 मिनिटात ठीक करते. आवरून झालेलं आहे बघा. सगळं किती मस्त नीट झालेलं आहे. माझ्या जादूनी. चला आज आपण काय बनवायचं. काय बनवायचं. काही पण चालेल. मी सर्वात आधी बनवील कोबीची भाजी आणि पुलाव आणि अजून भात डाळ आणि सलाड. मग एक काम करूया. सलाडसाठी तर काकडी गाजर हे सगळं लागणार ना. ते तर आपल्याकडे नाही आहे. चला मग किचन मधून आजी माझ्या आईकडनं घेऊन येऊया. चला मी घेऊन आली काकडी आणि हे गाजर खाली. तर चला आता आपण बनवायला स्टार्ट करूया. चला तर आपण सर्वात आधी बनवूया कोबीची भाजी. ही घेतली कढई खोलली. आता आपण गॅस चालू करूया. केला. त्याच्यानंतर मग त्यात टाकूया तेल. त्यानंतर मग आपण कोबीची भाजी कापलेली टाकूया. तर कोबीची भाजी टाकलेली. आता आपण टाकूया कापलेला टमाटा. एवढा सगळा आहे तर आपण थोडासाच टाकूया. बघा किती सगळं आहे. थोडासा टाकून देऊया. त्यानंतर मग टाकूया कोथिंबीर थोडंसं कापून घेऊ.
एक प्लेट घ्यायची, अशी ठेवायची, जोरात पकडून घ्यायचं, कांद्याला उलटा मारायचं आणि असं मिक्स करायचं. रिअल कुकिंगमध्ये पण यूज करू शकता तुम्ही. हे वाला हॅक तुम्ही रिअल कुकिंगमध्ये पण यूज करू शकता. खूप युजफुल आहे. त्याच्याने पूर्ण मसाला मिक्स होऊन जातो. ओके, आता आपण खोलून बघूया मसाला मिक्स झालेला आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण भाजीमध्ये मसाला मिक्स झालेला आहे बघा. आता आपण भाजीला थोडं शिजू देऊया. ही प्लेट आपण स्पेशली मिक्स करायला बाजूला ठेवूया. आता आपण भाजीला जरा शिजू देऊ. तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊ. तर आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळूया. पीठ तयार झालेलं आहे. आता आपण भाकऱ्या थापून घेऊया. तवा आपली भाकरी बघा कशी तयार झालेली आहे. ओके, आता भाकरीला काढून घेऊया आपण. भाकरीला काढून घेऊया. आता आपण दुसरी भाकरी बनवू. ती घेऊया, टाकूया. आता भाकरी टाकू. झालेलं आहे बघा. हाताला पोहते बघा. एवढ्या सगळ्या भाकरी तयार झालेल्या आहेत बघा ना. हे बघा, रिअल आहे बघा. असं करून दाखवतो तुम्हाला. फोल्ड बघितलं, रिअल आहे. तर आपण खाऊ सुद्धा शकतो. आता आपण भाकऱ्यांना बाजूला ठेवूया. झाकून ठेवायला लागतं. आता मग सॉफ्ट होऊन जातील ना ते. मग आपण काय करूया, आपण अशाने टाकायचं. अजून एक प्लेट घेऊ. नको टाकून झालेलं आहे. आता आपण तवा बाजूला घेऊया. बाजूला ठेवूया. आता आपण पुलाव बनवू. या कढईमध्ये पुलाव बनवू. बघू शकता तुम्ही. ही कढई आपण घेतलेली आहे. आधी आपण बघून घेऊया हे शिजलेलं आहे का. मस्त वास येतोय. शिजलेली आहे भाजी तयार. आता या भाजीला आपण बाजूला ठेवूया, कारण की हे शिजून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गॅस चालू करूया. आता आपण बनवूया पुलाव. तर सर्वात आधी आपल्याला भात बनवून घेऊया. आपण भात कुकरमध्ये बनवून घेऊया, नंतर कढई घेऊ. ओके, आधी आपण कुकरमध्ये भात बनवून घेऊ. कुकर खोललाय. त्याच्यामध्ये पहिले डाळ भात बनवूया, मग पुलाव बनवू शकतो. चालेल. ओके, तर मी घेतलेले एक अजून एक लिस्टमध्ये ॲड करूया का पदार्थ. तर सरप्राईज पदार्थ दाखवू तुम्हाला काय आहे ह्याच्यात. त्या अंड्यामध्ये हा मग दाखवते. एक प्लेट घेऊ दे. या प्लेटमध्ये तो सरप्राईज पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा पदार्थ माझ्या मम्मीला सुद्धा माहिती नाही त्यात काय सरप्राईज पदार्थ आहे. ओके, आता अंड्याला फोडूया. काय आहे? साबुदाणा. तर याची आपण खिचडी पण बनवूया नंतर. बघू शकता कसं साबुदाणा.
नकली नाही, बिलकुल नकली नाही. तुम्हाला वाटेल की शहरातले बॉल यूज केलेत, बघा खरं आहे. बघा तोडलं, बघितलं एकदम रिअल आहे. आता या अंड्याला आपण बाजूला ठेवूया, डस्टबिन मध्ये टाकून. ओके, तर आता हे आपण थोडं बाजूला ठेवूया, नंतर बनवू ह्याची ह्याची खिचडी नंतर बनवू. हात चिकट झाले, घासूया. माझी खिडकीच्या बाहेर घासू, बघा खिडकीच्या बाहेर घासते मी. माझ्या टेंटच्या खिडकीच्या बाहेर. आणि मी आजच टावर बनवलाय, बघा आजच बनवलाय. डाळ घेऊया, आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. हे बघा पाणी टाकलं. ओके, आता आपण याला ठेवूया कुकरमध्ये. ठेवलं कुकरमध्ये. ओके, आता आपण ठेवूया भात, म्हणजे तांदूळ. तांदूळ घेऊया, त्याला एक छोट्या अशा भांड्यामध्ये तांदूळ काढून घेऊया. घेतले. आता ते डाळीच्या वरती ठेवू. त्याच्यानंतर मग कुकर झाकून घेऊया. आता मी तुम्हाला भेटते 4 शिट्ट्या झाल्यावर. आपली भात आणि डाळ रेडी झालेले आहे. तर सर्वात आधी आपण भात काढून घेऊया. बघा भात तयार आहे. आता आपण अजून भात बनवू. एवढं भात नाही होणार का? आता आपण डाळ बनवून घेऊया. डाळ शिजून झालेली आहे. आता आपण डाळ बनवून घेऊ. डाळ बनवायला काय असंच आपण असं टाकणार, पाणी झालं डाळायचं असं नाही. तर आपण घ्यायचं कुकर, त्यात मीठ, मोहरी, कढीपत्ता ह्याचे सरळ तेल टाकूया. ओके, आता मीठ, मोहरी ह्याची फोडणी. आता आपण थोडं पाणी घेऊया. म्हणजे डाळीचं पाणी टाकू आणि शिजवलेलं डाळ, नुसतं पाणी नाही. थोडं असे शिजवून घेऊया. थोडं हलवूया. डाळ तयार आहे. आता आपण डाळीला पण बाजूला ठेवून घेऊ. डाळीला बाजूला ठेवूया आणि भाताला सुद्धा बाजूला ठेवून घेऊ. भात आपण घेऊया आणि ठेवूया बाजूला. आता आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी लास्ट. आणि ते आपण काय गॅसवर नाही बनवणार आहोत, चुलीवर. तर आपण चुलीवर बनवूया.
फोडणी देऊ. झाली मिरचीची फोडणी देऊन. आता आपण त्यात टाकूया आपला साबुदाणे. आता आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट आहे. थोडं अजून टाकूया शेंगदाण्याचं कूट. ओके, आता थोडंसं